नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण प्रत्येक थेरम पण घेतोय आणि एक्सरसाइज पण घेतोय. त्याचसोबत आपण काय घेणार आहेत आज? प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 3 पॅरलल लाईन्स आहे आणि त्याला जर 2 ट्रान्सव्हर्सल आपण काढलेले आहेत तर त्यांचा गुणधर्म काय होतो, तर त्याच्यात आपल्याला काय प्रूफ करायचंय, कसं प्रूफ करायचं हे सगळं आपण आज जाणून घेणार आहेत. त्या अगोदर तुम्हाला लक्षात घ्यायचं बीपीटी थेरम. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असेल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तो थेरम नेमका काय, तर तुम्ही हा व्हिडिओ जर मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याच्यात बीपीटी थेरम दिलाय, तो जाऊन बघून घ्या. बीपीटी थेरम काय असतो. तरी तुम्हाला रिव्हिजन म्हणून मी एकदा बीपीटी थेरम सांगतोय की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय असतो. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग साइड्स 2 डिस्टिंक्ट पॉइंट अँड द लाईन्स डिवाइड द सेम साइड इन सेम प्रोपोर्शन. म्हणजे जर एखादा अँगल आहे आणि त्याच्यामधून जर एखादी लाईन वर तो इंटरसेक्ट होतोय, म्हणजे त्याच्यामधून जर एखादी रे पास होते आणि समोरच्या लाईनला इंटरसेक्ट होते, जर ते दोघांना सेम पार्टमध्ये डिवाइड करते तर त्या 2 साइड आणि ते 2 पार्ट्स हे काय होतील, इक्वल होतील. हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता याच्यात काय दिलेले, प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरलल लाईन्स मध्ये काय दिलेले आहे की हा थेरम काय, द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑफ एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन. आता एका ट्रान्सव्हर्सलने बनवलेला हा रेशो म्हणजे P/Q आणि Q/R हा कशाच्या इक्वल आहे, दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलने बनवलेल्या रेशोचा, म्हणजे A/B आणि B/C. तर कळालं, हेच आपल्याला काय करायचंय, प्रूफ करायचंय. तर ते कसं प्रूफ करायचं हे लक्षात घ्या. तर गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. आता ह्या लाईन L, M आणि N काय एकमेकांना पॅरलल आहेत. तर T1 आणि T2 आर ट्रान्सव्हर्सल. T1 आणि T2 काय आहेत, ट्रान्सव्हर्सल. आणि ट्रान्सव्हर्सल T1, आता T1 कुठे इंटरसेक्ट होते पॅरलल लाईनला, पॉइंट A, B आणि C वर. इंटरसेक्ट लाईन्स ऍट पॉइंट A, B आणि C. आणि T2 कुठे इंटरसेक्ट होते, लाईन P, Q आणि R. हे गिवन व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. गिवनलाही सुद्धा मार्क्स असतात. तर आपल्याला जर 3 मार्क्सला जर असला तर 2 मार्क्स, 1 मार्क्स गिवनला आणि 2 मार्क्स आपल्या प्रूफ करायला, असं असतं कन्स्ट्रक्शन्स वगैरे. आता कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल आपल्याला की P पासून तर C पर्यंत आपल्याला काय करायचंय, ड्रॉ सेगमेंट PC विच इंटरसेक्ट ऍट पॉइंट D. म्हणजे PC एक सेगमेंट काढायची. म्हणजे काय होईल की PAC हा एक ट्रायंगल होईल आणि PRC हा एक ट्रायंगल होईल. कळालं, 2 ट्रायंगल होत आहेत बघा ना, एक असा वरचा होईल आणि एक असा खालचा होईल. आता कसं प्रूफ करायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता प्रूफ काय करायचं, AB/BC आणि PQ/QR. हे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं, थेरमच आपला आहे. कळालं. आता इन ट्रायंगल ACP म्हणजे ACP ट्रायंगल मध्ये BD पॅरलल लाईन AP, म्हणजे ही BD लाईन काय आहे, पॅरलल कशाला आहे, AP ला. बरोबर, BD लाईन पॅरलल कशाला, AP ला. आता AB/BC आणि PD/CD हे का बरं घेतलं आपण, तर बघा असा हा ट्रायंगल आहे आणि त्यांच्यामध्ये 2 पॅरलल लाईन्स आहे. बरोबर, आणि ह्या पॉइंट पासून जी इंटरसेक्ट करते म्हणजे ह्या 2 लाईनला पॅरलल काय होईल, हे जे 2 भाग बनवते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, एखादा ट्रायंगल आहे आणि त्या ट्रायंगल समजा बघा असा एक ट्रायंगल आहे आणि इथून एक रेजर काढली आपण. बरोबर, तर ह्या 2 लाईन्सचा रेशो पॅरलल होईल ह्या 2 लाईन्सच्या रेशोला. तसंच आता हा ट्रायंगल आहे APC, हा ट्रायंगल आहे, तर ह्या 2 लाईनचा रेशो पॅरलल कशाला होईल, ह्या 2 लाईनच्या रेशोला. म्हणूनच तो काय आहे, बीपीटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमने आपलं काय होणार, AB/BC इक्वल्स टू PD/CD. कळालं. आता हा झाला फर्स्ट. आता सेकंड काय होईल, सेकंड कोणता, खालचा ट्रायंगल घ्यायचा, CRP. कोणता ट्रायंगल घ्यायचा, सेकंड CRP. तर CRP मध्ये आता मला सांगा, PQ/QR इज इक्वल्स टू काय होईल, PD/CD. बघा, PD/CD इक्वल्स टू PQ/QR. रेशो कळतोय मी कसं सांगतोय तुम्हाला, की ट्रायंगलच्या 2 साइड्स काय होत आहेत, पॅरलल होत आहेत आणि ज्या इंटरसेक्ट करतात. आता याच्यामध्ये DQ पॅरलल CR म्हणजे DQ पॅरलल CR ह्या 2 पॅरलल लाईन्सच्या बिटवीन मध्ये होत आहे. कळालं. तर आता फर्स्ट आणि सेकंड तर इक्वेशन आलंय आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर तसंच काय करायचं, इक्वल करायचंय. तर आपण तिघे जर इक्वल केलं तर याच्यात
पी डी अपॉन डी सी आणि पी डी अपॉन सी डी म्हणजेच डी सी पण आपण याला लिहू शकतो. हे काय होतंय, पॅरलल होतोय. मग बाय इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आपल्याला काय मिळतंय, ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू पी डी अपॉन सी डी दोघांमध्ये कॉमन इक्वल्स टू पी क्यू अपॉन क्यू आर फॉर्म फर्स्ट सेकंड अँड थर्ड. अँड देअरफॉर आता जर हे कॉमन आहे तर हे याला इक्वल आहे, हे याला इक्वल आहे, हा याला इक्वल आहे. म्हणजे हे तिघं पण काय एकमेकांना इक्वल आहे. पण आपल्याला पाहिजे काय, फक्त ए बी अपॉन बी सी इक्वल्स टू पी क्यू अपॉन क्यू आर. हेन्स प्रूव्ड. इथे प्रूव्ड होते. हा सगळ्यात सोपा थेरम आहे पॅरलल लाईन्सचा. तुम्हाला जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमच व्यवस्थित समजला असेल तर तुम्हाला हे समजेल. आणि हे एकदम सोप्या पद्धतीने आपण सांगतोय. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा. म्हणजे कसं, जेव्हा आम्ही प्रोव्हाइड करू काही थेरम्स वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास लवकर मदत होईल. आणि तुम्ही जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या. आणि अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आमच्या ग्रुप्समध्ये जॉईन व्हा. जास्तीत जास्त प्रश्न तिथं तुम्हाला सोडवायला भेटतील. आणि अशाच काही क्वेश्चन्ससाठी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.